2 टीव्ही खाली वरचे. हा फॅन आणले का वरचे? नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या शांतीवन पॅरालिसिस सेंटरमध्ये भोसले काका काही 2 महिन्यापूर्वी आले होते. जेव्हा त्यांची कंडिशन अशी होती की उचलून आणलं होतं आणि टोटली बेड रिडन होते, कारण ते एका वृद्धाश्रमात होते. पण वृद्धाश्रम म्हटलं की फिजिओथेरपी वगैरे ह्या गोष्टी पॉसिबल नाही होत बऱ्याच ठिकाणी. पण आपल्या पॅरालिसिस सेंटरमध्ये आल्यानंतर 2 महिन्यात बाबा स्वतःच्या पायावरती खूप चांगल्या पद्धतीने चालायला लागले आहेत. आणि खरोखर प्रत्येक नातेवाईकांना हीच अपेक्षा असते की आपला माणूस बाथरूमपर्यंत तरी जाता यावं. कारण वॉशरूम डायपर चेंज करणं किंवा आंघोळ घालणं हा एक खूप मोठा टास्क असतो. तर भोसले काका नावाप्रमाणेच भोसले आहेत, महाराजांच्या काळातले. हो ना भोसले काका? तर अशा प्रकारे खूप चांगली इम्प्रूव्हमेंट त्यांच्यात झाली आहे आणि स्वतः चालायला लागले आहे. आपल्या इथं येऊन मिनिमम 2 महिने झाले आणि त्यांची स्वतःची इम्युनिटी इतकी चांगली पॉवरफुल आहे की त्यांनी जिद्द ठेवली होती की मला चालता आलंच पाहिजे. भोसले काका थोडंसं बोला, तुमची सिच्युएशन सुरुवातीची कसे होते, काय होते? कल साहेब बनू का महोदय म्हणू? हां, साहेब बनू का महोदय म्हणू? वाटेल ते म्हणा. साहेब हं, त्याला ऐकू जात आहे का? नाही हां नाही जात. बोला बोला, मला ऐकू येतं. मी 3 वर्ष बाहेर ठिकाणी होतो. 3 वर्षामध्ये माझं काही म्हणजे अशी प्रोग्रेस झाली नाही. 3 वर्षानंतर 3 वर्ष 2 महिन्यांनी मी इथं आलो शांतीवनमध्ये. मला चालता येत नव्हतं किंवा हात उचलता येत नव्हतं. पण इथं आल्यापासून मी चालतो आणि हाताने जेवतो, उजव्या हाताने थोडं थोडं करून. तर म्हणजे प्रोग्रेस झाली माझी. काय तर अजून एक महिना 2 महिन्यात मी स्वतःहून चालायला लागलो, काठी न धरता. तर मी आनंदाने घरी जाणार. तर आनंदाने घरी जाणार, देवकर मॅडमचे आभार मानणार. नाही, माझे नाही, सगळ्यांचे, ज्यांनी ज्यांनी तुम्हाला मदत केली आहे. नाही का? आणि हे मसाज चांगली करतो बरं का मल्लिका मॅडम. मल्लिका मॅडम मसाज अच्छी करते. आहे तर खरं सांगितलं. बस झालं का?